तुम्हीही पार्लरला जाऊन महागडे फेशियल करताय का? तर थांबा. नक्कीच तुम्हाला या 3 गोष्टी वापरून फरक पडेल. नक्की हा फेस पॅक ट्राय करून बघा. तर तांदळाचे पीठ 2 चमचे, 2 चमचे दही घ्यायचं आणि 1 चमचा मध घ्यायचा आणि या तिन्हीचा फेस पॅक बनवायचा. तर हा फेस पॅक आठवड्यातून 2दा जर लावला तर एवढा छान स्किन राहते ना आपली. पार्लरचा खर्च वाचेल आपला आणि घरातल्या गोष्टींमध्ये आपलं स्किन एकदम ब्राईट आणि टाईट होईल. हा स्किन व्हाईटनिंगचा फेस पॅक आहे. तर हा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तांदळाचं पीठ आपल्याला नॅचरल एक्सप्लोरेटर आहे आणि दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे त्वचेवरील आपलं टॅनिंग काढतं आणि मधामुळे आपल्याला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि त्याच्यामुळे आपली त्वचा मऊ व तजेलदार होते. तर अशा प्रकारे बघा आपल्या स्किनवर तो फेस पॅक लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या स्किनवर जे काळे डाग आहेत किंवा पिगमेंटेशन असेल किंवा चेहरा आपला जर निस्तेज दिसत असेल तर हा फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करा घरच्या घरी. आठवड्यातून 2दा 1च महिना ट्राय करून बघा आणि मग तुम्हाला खरंच बघा फरक जाणवेल. आणि हे बघा मी फेस पॅक लावला आहे आणि 10 ते 15 मिनटं मी असंच ठेवत आहे सुकेपर्यंत. आणि हे बघा अशा प्रकारे सुकल्यानंतर ते धुतानाही थोडंसं असं स्क्रब करत करत धुवायचं, कारण तांदळाच्या पिठामध्ये बारीक बारीक कण असतात, त्याच्यामुळे ते स्क्रबचंही काम करतात. त्याच्यामुळे आपले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील तर ते निघून जायला मदत होते आणि आपलं स्किन एकदम ब्राईट दिसते. बघा तुम्ही पाहू शकता किती फरक पडला आहे. तर आठवड्यातून 2दा हे फेस पॅक नक्की ट्राय करा. तुम्हाला पार्लरला जायची गरज पडत नाही. तुम्ही बघू शकता स्किन माझी किती ब्राईट झाली आहे आणि या फेस पॅकने टाईटही होते स्किन. आणि त्यानंतर मी हे बदाम तेल लावत आहे आणि याने थोडासा मसाज करायचा, म्हणजे आपली स्किन एकदम छान राहते. तुम्ही बघू शकता किती ग्लो करत आहे स्किन. नक्की ट्राय करून बघा हा फेस पॅक. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा नक्की कमेंट करा आणि आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही कोणता फेस पॅक वापरत असाल किंवा काय करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.